पुढचा मुद्दा येतो भारताचे व्हाईसराय। ठीक आहे, ही व्हाईसराय पद जे आहे ते 1858ला सुरुवात होते ते 1947 पर्यंत। आपल्याला माहिती आहे की 1857चा उठाव झाला आणि उठावानंतर उठावाचे जे काही परिणाम होते त्यातला एक परिणाम म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीचा शेवट झालेला आहे। कंपनीची भारतावरची राजवट जाते आणि प्रत्यक्ष राणीच्या राजवटीला सुरुवात होते। मग राणीची राजवट कशी असेल म्हणून राणींना तिचा स्वतःचा एक जाहीरनामा प्रस्तुत केला होता। या कालखंडातली राणी म्हणजे राणी व्हिक्टोरिया। तो व्हिक्टोरियानं जाहीर केलेला जाहीरनामा भारतामध्ये 1 नोव्हेंबर 1858ला लॉर्ड कॅनिंगनं अलाहाबाद या ठिकाणी त्याचं वाचन केलेलं आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी त्यांनी मग घोषित केलेलं आहे की प्रत्यक्षात राणीचे राजवट सुरू होते आणि भारतामध्ये भारताचे गव्हर्नर जनरल ऐवजी या ठिकाणी भारताचे व्हाईसराय पद सुरुवात होते। आणि त्यानुसार मग भारतामध्ये जे प्रमुख प्रशासकीय अधिकारी होते त्यांना भारताचे व्हाईसराय असे नाव पडायला सुरुवात झाली। व्हाईस म्हणजे उप, रॉय म्हणजे रॉयल घराण्यातला किंवा राजाचा उपप्रतिनिधी, या अर्थानं ते नाव व्हाईसराय। ठीक आहे, मग आता भारताचे व्हाईसराय हा या कालखंडातले पदाधिकाऱ्यांचे नाव होते म्हणजे 47 पर्यंत आहे आता। मग आता यातले जे काही व्हाईसराय आहेत आता एक एक व्हाईसराय आपण बघायला सुरुवात करूच। यातले पहिले व्हाईसराय ते लॉर्ड कॅनिंग। लॉर्ड कॅनिंग हे शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल होते जवळपास 56 ते 58च्या कालखंडात आणि नंतर आता ते भारताचे पहिले व्हाईसराय पण बनलेले। ठीक आहे, व्हाईसराय पदाचा कालखंड येतो त्यांचा 1858 ते 62। ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे पहिली घटना 1858ची आहे, राणीचा जाहीरनामा। तर ही पहिली घटना यांच्या कालखंडातली। मग आत्ताच आपण बोललेलं आहे की राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858ला घोषित झालेला आहे। लॉर्ड कॅनिंगनं त्याचं वाचन केलेलं आहे आणि अलाहाबाद या ठिकाणी वाचन झालेले आहे। या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की इथून पुढं कोणताही संस्थान कोणतंही कारण देऊन आम्ही बरखास्त करणार नाही। त्याच्यानंतर सांगितलं होतं सामाजिक सुधारणा कायदे करणार नाहीत, फक्त भारतीय लोकांनीच विनंती केली तर नंतर आम्ही विचार करू। त्याच्यानंतर भारतातील बेरोजगारी दूर करण्याकरता या ठिकाणी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा असा कोणताही मुद्दा आम्ही न बघता फक्त गुणवत्तेवर नोकऱ्या देऊ। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीय लोकांना आश्वस्त करण्याचं काम या जाहीरनाम्यातून होताना दिसतंय। ठीक आहे, तर हा जाहीरनामा यांच्या कालखंडातली पहिली घटना आहे। दुसरी घटना आहे मोगल सत्तेचा शेवट। आपल्याला माहिती आहे की 1526ला बाबरानं पानिपतची पहिली लढाई जिंकून इब्राहिम लोधीचा पाडाव केला आणि भारतावर स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेले। आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी एक बलाढ्य राजे मोगल राजे या ठिकाणी होऊन गेलेले ज्यांनी अगोदरच्या राज्यामध्ये थोडाफार का होईना या ठिकाणी बाकीचा प्रदेश मिळवत नेण्याचं काम केलेले। मग यामध्ये बाबर असू द्या, त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायून असू द्या, त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला अकबर, अकबर नंतर आला जहांगीर, जहांगीर नंतर आला शहाजहान, शहाजहान नंतर आला औरंगजेब। तर 1707 पर्यंत औरंगजेबची राजवट होती। औरंगजेबपर्यंत जेवढे मुघल राजे झाले ते बऱ्यापैकी बलाढ्य राजे होते आणि यांनीच या ठिकाणी साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार करण्याचं काम केलेलं आहे। पण औरंगजेब नंतर जे काही कमजोर राजे झाले ते या कमजोरीचा फायदा त्यांच्या सुभेदारांनीच घ्यायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मराठ्यांनी फायदा घेतला आणि शेवटी इंग्रजांनी फायदा घेतला। ठीक आहे, तर या ठिकाणी जे काही पुढचे हे निघालेत सम्राट किंवा मुघल राजे हे कमजोर। मग बहादूर शाह जफर, बहादूर शाह प्रथम असू द्या, जहांगीर शाह असू द्या, फारुखशियर असू द्या, आलमगीर द्वितीय असू द्या, अकबर द्वितीय असू द्या, शाह आलम असू द्या, त्याच्यानंतर बहादूर शाह जफर असू द्या, प्रत्येकाच्या कालखंडात फक्त नामधारी राजेपदावरती हे लोक राहिलेले आहेत आणि उरली सुरली राजवट या ठिकाणी इंग्रजांनी आता खतम करून टाकली। का? कारण इंग्रजांच्या कालखंडात सुद्धा हे नामधारी किंवा यांचे पद टिकून होते। पण 1857च्या उठावामध्ये शेवटचा राजा बहादूर शाह जफर उतारला गेला होता। त्यांनी दिल्लीचं नेतृत्व केलं होतं। त्यांच्या स्वाक्षरीनेच एक परिपत्रक काढण्यात आलं होतं की जे उत्तरेकडच्या मैदानी भागामध्ये प्रसारित करण्यात आलं होतं। त्यामुळं उत्तरेकडच्या मैदानी भागात खास करून हिंदी बोल भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधात उतरताना दिसतात। ही गोष्ट आता इंग्रजांच्या लक्षात आलीच होती, म्हणून इंग्रजांनी पहिले बहादूर शाह जफरला पकडलं दिल्ली काबीज केल्यानंतर आणि त्याच्या डोळ्या देखत त्याचे 40 जणांचे कुटुंब गोळ्या घालून मारून टाकले आणि बहादूर शाह जफरला उचललं आणि रंगूनच्या तुरुंगात टाकून दिलेले ब्रह्मदेशामध्ये। तिथंच त्याचा मृत्यू झालेला 1862ला। पण 1858ला या ठिकाणी त्याच्या उचलबांगडीबरोबरच मोगल सत्तेचा शेवट होताना दिसतो। तर ही एक घटना 1858ची आहे आणि 1858ची पुढची घटना आहे ईस्ट इंडिज कंपनीचा शेवट। माता ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी जी आहे ती भारतात व्यापार करण्याकरता 31 डिसेंबर 1600ला स्थापना केली होती। तो 1600 पासून 1858 म्हणजे 1718 म्हणजे जवळपास 258 वर्षे या ठिकाणी
भारताचा साम्राज्याचा विस्तार करण्याचं काम, साम्राज्य टिकून ठेवण्याचं काम या कंपनीने केलं होतं. पण कंपनीच्या विरोधात मग राग पण वाढत चालला होता, कारण त्याच्या वेगवेगळ्या कायदे कानूनमुळे भारतीय लोकांवरती अन्याय अत्याचार वाढत चालले होते. आणि हेच अन्याय अत्याचारग्रस्त भारतीय लोक एकत्रित आले आणि या कंपनीच्या विरोधामध्ये त्यांनी 1857 सारखा मोठा विस्फोट घडून आणला. याच्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की या कंपनीचे राजवट आणखीन आपण काही दिवस ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपली उरली सुरली राजवटही जाण्याची शक्यता आहे. म्हणून भारतीय लोकांच्या मनात जर कंपनीविषयी राग असेल तर कंपनी ठेवण्याच्या ऐवजी दुसरी राजवट आणणं गरजेचे. म्हणून कंपनीची राजवट बरखास्त केली आणि प्रत्यक्ष राणीची राजवट, पार्लमेंटची राजवट भारतात सुरू करून टाकली. तर अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा 1858च्या घटनेतल्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची मुद्दा येतो 1858 ते 60च्या कालखंडामध्ये बंगालमध्ये नीळ कामगारांनी केलेला उठाव. ही एक महत्त्वाची घटना आहे. ठीक आहे, तशी उठाव तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये होतच असतात. पण या उठावाचं वैशिष्ट्य असं आहे की या उठावावरती नील दर्पण नावाचं जे नाटक आहे ते दीनबंधू मित्रा नावाचं या व्यक्तीनं रचलेले. तर हे नाटक बऱ्याच प्रकाश झोतात आलं होतं. या नाटकावरती देवानंद यांनी दीन दर्पण नावाचा या ठिकाणी पिक्चरही काढलेला आहे. तर हा कामगारांचा उठाव अतिशय महत्त्वाचा होता. म्हणजे इंग्रजांनी ज्या काही भारतात जमिनी खरेदी केल्या होत्या बंगालमध्ये, तिथं त्यांनी भारतीय लोकांना सक्तीनं निळ्याच्या शेतीमध्ये काम करून घेण्यास या ठिकाणी सक्ती करायला सुरुवात केली होती, मारझोड करायला सुरुवात केली होती. या विरोधामध्ये हा कामगार लोक संघटित झालेत आणि त्यांनी जो उठाव केला त्यालाच म्हणायचं नीळ कामगारांचा उठाव. तर थोडक्यात हा प्रकाश झोतात आला नील दर्पण नावाच्या नाटकामुळं, आणि हे नाटक रचलं होतं दीनबंधू मित्रा यांनी. तर ही घटना या कालखंडातली. त्याच्यानंतर यांच्याच कालखंडात भारतीय दंडसंहिता लागू झाली. यालाच दुसऱ्या भाषेत म्हणायचं IPC, इंडियन पिनल कोड. लक्षात 1935 पासून ते 1835 पासून ते 1860 पर्यंत या कालखंडामध्ये सरकारने जे काही कायदाविषयक आयोगाच्या स्थापना करत गेल्या त्या कायदाविषयक आयोगानं एक गुन्हे आणि त्याच्याबद्दलच्या शिक्षाचे तरतुदी करायला सुरुवात केली. गुन्ह्याचं संहितीकरण किंवा कायद्याच्या संहितीकरणाला सुरुवात केली. आणि या 25 वर्षानंतर मग तयार झालेली जी पुस्तके, या पुस्तकालाच नाव देण्यात आलं भारतीय दंडसंहिता, इंडियन पिनल कोड, भांदवी. तर असं आपण म्हणत असतो. सध्या आपण आता पोलीस स्टेशनला गेलं, पहिला गुन्हा जो दाखल होतो या कलमाअंतर्गतच होतो. या पुस्तकेतल्या कलमाअंतर्गत भारतीय दंडसंहिता या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते गुन्हा या ठिकाणी मग ज्यावेळेस कोर्टामध्ये जातो मग कोर्ट ठरवते की तो खटला या ठिकाणी क्रिमिनल कोर्टात चालवायचा की सिव्हिल कोर्टात चालवायचा. मग संपत्तीच्या वाटण्याचे जर मुद्दे असेल तर तो सिव्हिल कोर्टात जाणार आहे, आणि जर या ठिकाणी मारझोड किंवा बाकीच्या गोष्टीशी रिलेटेड जर केसेस असेल तर ते क्रिमिनल कोर्टात चालणार आहे. क्रिमिनल कोर्ट म्हणजे सत्र न्यायालय, ठीक आहे, आणि सिव्हिल कोर्ट म्हणजे दिवाणी न्यायालय. तर या पद्धतीने इथून पुढं कायद्याच्या व्यवस्थित मांडणीला सुरुवात झाली. आज ही भारतीय दंडसंहिता आपल्या जीवनाचा एक भाग आहे. तर इंग्रजांच्याच कालखंडात इंग्रजांनी तयार केलेली ही एक पुस्तिका मानल्या जात असते. त्याच्यानंतर यांच्याच कालखंडात 1860ला उत्तर भारतात दुष्काळ पडला होता. याकरता दुष्काळविषयक आयोग इथून पुढं नेमाला इंग्रजांनी सुरुवात केली आणि यातला पहिला दुष्काळविषयक आयोग स्मिथच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता. तर 6 आयोग लक्षात ठेवायचे, त्यातला हा पहिला दुष्काळविषयक आयोग आहे. दुसरा 1866-67च्या कालखंडामध्ये कॅम्बेल आयोग होता. तिसरा 1877-78च्या कालखंडात स्ट्रॅची आयोग होता. चौथा 1886ला या ठिकाणी मध्य प्रांतात दुष्काळ पडला त्यावेळेस लॉयल आयोग होता. पाचवा या ठिकाणी 1897-98च्या कालखंडात मॅकडोनाल्ड आयोग होता. आणि 6वा 1943 ते 45च्या कालखंडात बंगाल प्रांतात जो दुष्काळ पडला त्याबाबतचा आयोग होता, तर त्याला म्हणायचं वुडहेड आयोग. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे आयोग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर येते 1861 इंडियन हायकोर्ट ॲक्ट. ठीक आहे. आता इंडियन हायकोर्ट ॲक्ट म्हणजे उच्च न्यायालय स्थापन करण्याचा हा कायदा होता. या अगोदर 1772ला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आणि या सुप्रीम कोर्टामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजेत की जिल्हा न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती न्यायालय असं म्हणून सुप्रीम कोर्ट काढलं होतं कोलकात्याचं. पण कोलकात्याच्या सुप्रीम कोर्टापर्यंत या ठिकाणी बंगालमधलेच जिल्हा न्यायालयातले खटले जात होते. मुंबई आणि मद्रास प्रांतातले खटले जात नव्हते, कारण इतक्या दूर जाण्या येण्याची सुविधा नव्हती. अगोदर रेल्वेही नव्हती आणि बैलगाडी सर्वात वेगवान साधन. इथून बंगालमध्ये जायचं म्हणजे पुढचे 7-8 महिने बाजूला काढून ठेवण्याचा प्रकार आहे. त्यापेक्षा आपल्याला जे काही 2-3 महिने शिक्षा झाली ती भोगून येऊन जातं माणूस.
म्हणून या ठिकाणी वरच्या न्यायालयात कोणी जात नव्हते, बंगाल व्यतिरिक्त मद्रास आणि मुंबई प्रांतातले लोक. मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर 1861ला इंग्रज सरकारने इंडियन हायकोर्ट ॲक्ट केला. मग कोलकात्याचं सुप्रीम कोर्ट रद्द करून टाकलं आणि त्याऐवजी 3 प्रांतामध्ये मुंबई, बंगाल आणि मद्रास, ठीक आहे, या 3 प्रांतामध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या ठिकाणचे जे काही जिल्हा न्यायालयातले जे खटले आहेत ते खटलेवरती या त्या पाठीमागचा उद्देश होता. तर अशा पद्धतीने इंडियन हायकोर्ट ॲक्ट येतो. त्याच्यानंतर 1861लाच इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे, याला भारत परिषद कायदा म्हणतो असतो आपण. हा प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आपण बघितलेले 1773 पासून ते रेग्युलेटिंग ॲक्टपासून ते 1935पर्यंत जेवढे कायदे झालेत, 10-12 कायदे आहेत, त्यातला हा एक आहे. जवळपास हा या ठिकाणी जर बघितलं आपण तर 6व्या-7व्या क्रमांकाचा कायदा येतो, ठीक आहे, 7व्या क्रमांकाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये या ठिकाणी 3 प्रांतात, जे 3 मोठाले प्रांत आहे, बंगाल, मुंबई आणि मद्रास, विधानसभा स्थापन करण्याची तरतूद होती. विधानसभेतील सदस्यांना त्यांच्या प्रांतापुरते कायदे करण्याची तरतूद करण्यात आली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालय स्थापन करण्याची सुद्धा तरतूद याच कायद्यात होती. त्याच्यानंतर भारतीयांना ICS परीक्षेला बसण्याची परवानगीसुद्धा याच कायद्याने देण्यात आली होती. तर अशा पद्धतीनं हा भारत परिषद कायदा येत असतो. ही सुद्धा घटना लॉर्ड कॅनिंगच्याच कालखंडातली आहे, ठीक आहे. तर हा झाला पहिला व्यक्ती व्हाईसरायमध्ये, ठीक आहे. आता पुढच्या व्यक्तीकडे जाऊ आपण. लॉर्ड एल्गिन पहिला. एल्गिन नावाची 2 व्यक्ती येऊन गेले, त्यातला हा पहिला आहे, म्हणून एल्गिन पहिला म्हणतो आपण. यांचा कालखंड आता 1862 ते 63 आहे. यांच्या कालखंडातली एकच घटना लक्षात ठेवायची, वहाबी आंदोलन, ठीक आहे. आता हे वहाबी आंदोलन जे आहे हे लक्षात घेतलं पाहिजेत की उत्तर भारतामध्ये या ठिकाणी मुस्लिम लोक संघटित व्हायला सुरुवात झाली होती आणि मुस्लिम लोकांनी संघटित होऊन नंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये धार्मिक आंदोलनाचं तेढ निर्माण करण्याचं काम केलं होतं. यालाच म्हटलं जातं वहाबी आंदोलन, ठीक आहे. या वहाबी आंदोलनामध्ये या ठिकाणी मुस्लिमांना संघटित करणे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करण्यासाठी प्रेरित करणे, हे वहाबी आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट होतं. या ठिकाणी मग लॉर्ड एल्गिनच्या कालखंडामध्ये हे वहाबी आंदोलन चळवळ संपुष्टात आणण्याचं काम केलेलं आहे. तर 1820ला सुरू झालेली हे वहाबी आंदोलन होतं, 1862पर्यंत चाललं. 62ला नंतर मग या ठिकाणी एल्गिनना आंदोलनातील कार्यकर्त्यांवरती खटले दाखल करून या ठिकाणी त्यांना तुरुंगात पाठवून द्यायला सुरुवात केली, काही लोकांना मारझोड करून टाकलेली. तर ह्या सगळ्या घटना या ठिकाणच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हा लॉर्ड एल्गिनचा कालखंड आहे. पुढे येतं सर जॉन लॉरेन्सच्या कालखंडातली या ठिकाणची ही एक महत्त्वाची घटना लक्षात ठेवायची. त्यांचा कार्यकाळ 63 ते 69 आहे, म्हणजे जवळपास 6 वर्षाचा कालखंड आहे, ठीक आहे. यांच्या कालखंडातली पहिली घटना आहे ओरिसा, राजपुताना आणि बुंदेलखंड, हे 3 प्रांत आहे, ठीक आहे. ओरिसा आहे, राजपुताना आहे, बुंदेलखंड आहे. या 3 प्रांतात दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाबाबत जो काही दुसरा दुष्काळ विषयक आयोग आहे तो कॅम्बेलच्या अध्यक्षतेखाली होता, ठीक आहे. मग आता कॅम्बेल आयोगानं आपल्याला माहिती आहे चारा छावण्याची व्यवस्था करण्याची तरतूद केली, रोजगार उपलब्ध करून देण्याची सोय केली, अन्नधान्याचा मुबलक पुरवठा होईल याची सोय करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ह्या शिफारशी यांच्या होत्या ज्या पुढच्या कालखंडात लागू होताना दिसतात. त्याच्यानंतर लॉर्ड मेयो पुढचा व्हाईसराय येतो. यांचा कार्यकाळ येतो 1869 ते 72, ठीक आहे. हा युवराज होता, राणीचा मुलगा आहे हा, त्यामुळे साहजिकच आहे, पद तर मोठं आहेच पण हा मोठ्या घरातून आला होता. तर लॉर्ड मेयोच्या कालखंडातल्या ह्या 2-3 घटना लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली घटना म्हणजे आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. म्हणजे नेमकी काय केले तर अगोदर जो काही सगळ्या प्रांतातून जमा झालेला पैसा केंद्रस्थानी येत होता, आता त्यांनी काय सांगितलं त्या प्रांतामध्ये वर्षभरासाठी तुम्हाला खर्चासाठी जेवढी रक्कम लागते तेवढी रक्कम तुम्ही तुमचं त्या ठिकाणी ठेवावी आणि बाकीची रक्कम केंद्राकडे पाठवावी, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा हा पहिला व्यक्ती होता. राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण विचारलं लॉर्ड रिपन आहे, हे आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 1872 भारताची प्रथम जनगणना, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे या घटनेला 2022ला बरोबर 150 वर्षे पूर्ण झालेली आहे. म्हणून जनगणनेवरती 22च्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला भरपूर प्रश्न दिसायला लागेल, ठीक आहे. आता जनगणना करण्याची पद्धत जी आहे ती स्वीडननं सुरुवात केली होती. स्वीडन हा युरोप खंडातला देश आहे.
स्वीडन आणि नॉर्वे अगोदर एकत्रित होते. 1749ला पहिल्यांदा त्यांनी जनगणना केली होती, लोकांची गणती केली होती, किती लोक आहेत याची गणती केली होती. ठीक आहे. पण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी गणती का केली, कारण देशाचा विकास करायचा असेल तर पहिलं देशातल्या व्यक्तींचा विकास केला गेला पाहिजे आणि देशातील व्यक्तींचा विकास करायचा असेल तर देशामध्ये कोणत्या भागात किती लोक राहतात, त्यांची शैक्षणिक अर्हता काय, त्यांना या ठिकाणी कोणते रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचे याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी त्यांनी लोकांची गणती करायला सुरुवात केली होती. शिरगणती म्हणू किंवा जनगणना म्हणू आपण. तर अशा पद्धतीनं जनगणना करण्याची पद्धती पहिल्यांदा स्वीडननं सुरुवात केली. म्हणून आजही बघा स्वीडन नॉर्वे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मानवी विकास निर्देशांकामध्ये पहिल्या 2-3 क्रमांकामध्ये चालते. नॉर्वे ते 1 नंबरलाच असतो. आलं लक्षात, कारण त्यांची संकल्पना त्यांनी व्यवस्थित राबवलेली मागच्या 150 वर्षापासून की व्यक्तीचा विकास केला की ऑटोमॅटिक देशाचा विकास होऊन जातो. अजूनही आपण ही संकल्पना स्वीकारलेली नाही, म्हणून आपण मानवी विकास निर्देशांकामध्ये 130च्या पुढचा क्रमांक आपला, त्यांचा पहिला क्रमांक ते ढळू देत नाही आणि आपला एकच क्रमांकही स्थिर कधीच राहत नाही. 132 होता, नंतर 127 झाला, नंतर 123 झाला, नंतर 136 झाला, आता 137 काहीतरी क्रमांक आपला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 100च्या मध्ये पण येत नाही. ते यावरूनच लक्षात घ्या की त्यांचं नियोजन कसं आहे. मग लोक ही त्याच पद्धतीनं वागतात की ज्या पद्धतीनं सरकार धोरण राबवते. तिथं प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी मुलांबाळावरती लक्ष केंद्रित केलं जात असतं. त्याच्यानंतर ते पर्यावरणावरती भर देत असतात. पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही. त्यांच्याकडे सुद्धा पेट्रोलची साठी आहेत, पण मासे भरमसाठ काढत नाहीत. त्यांना जेवढं लागतं तेवढंच काढतात. त्यांना माहिती आहे याचा वापर जर केला तर कार्बन वाढेल अवकाशामध्ये, वातावरणात, आणि त्यामुळं परत या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगची इफेक्ट आपल्याला भोगावं लागेल. पर्यावरणाबाबत हे लोक खूप जागरूक असतात. म्हणून हे इकडं तिकडं जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करतात. जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. इथले मंत्रिमंडळसुद्धा सायकलनाच या ठिकाणी मंत्रालयात येतात. तर यावरून तुमच्या लक्ष देऊन जाईल की ते लोक किती कॉन्शियस आहे. तर या पद्धतीनं त्यांनी जनगणना करण्याच्या पद्धती सुरू केल्यात. नंतर मग इंग्रजांनी सुद्धा 1801ला जनगणना करण्याची पद्धत सुरू केली. अमेरिकेने 1790ला सुरुवात केलेली आणि इंग्रजांचीच राजवट भारतात असल्यामुळं मग 1872ला भारताची पहिली जनगणना करण्यात आली. या पहिल्या जनगणनेच्या वेळेस भारताची लोकसंख्या होती 20 कोटी. ठीक आहे. भारताची लोकसंख्या किती होती तर 20 कोटी लोकसंख्या होती. त्यावेळेस भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र होती. कारण भारताची काही फाळणी झालेली नव्हती. त्यामुळं ह्या तिन्ही प्रदेशाची एकत्रित लोकसंख्या 20 कोटी होती. आज एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20 कोटी. मग इतकी कमी लोकसंख्या कशामुळं तर जन्मदरही भरमसाठ होता, मृत्यूदरही भरमसाठ होता. हे लक्षात घेतलं पाहिजेत. म्हणजे साथीचे आजार आले तर गावाचे गावं नष्ट होऊन जायचे. गावातलं या ठिकाणी 70-80% लोक मरण पावायचे. मग बाकीच्यांना वाटायचं आहे मरण पावणारा शक्यताच जास्त, म्हणजे जास्त जन्माला घाला, मग ते आतलं 1-2 का होईना जिवंत राहण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून या ठिकाणी जन्मदरही जास्त राहायचा आणि मृत्यूदरही जास्त राहत असल्यामुळे लोकसंख्या फारशी काही वाढत नव्हती. तर स्थिर लोकसंख्या वाढीचा पहिला टप्पा होता. तर पहिली जनगणना यांच्या कालखंडात झालेली. त्याच्यानंतर कृषी विभागाची स्थापना आहे. शेतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, शेतीतले बदल या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाची स्थापना करण्यात आलेली यांच्या कालखंडात. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल, इंडियन स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आलेली. सांख्यिकी विभाग म्हणतो आपण, आकडेमोड करणारा विभाग सगळे. मग आपल्या अर्थव्यवस्थेतील विकासाचे आकडेमोड करणे, बेरोजगारीचा दर ठरवणे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की उत्पन्नाचे निर्देशांक ठरवणे. ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांचं प्रमाण ठरवणे. तर हे सगळे आकडेमोड करण्याचं काम हा विभाग करत असतो. तर ह्या विभागाचं सुद्धा इथून पुढं महत्त्व, वैशिष्ट्ये वाढत चालायला जाताना सुरुवात होते. तर लॉर्ड मेयोचा कालखंड आहे. मेयोनंतर मग पुढचे आलेत बघा लॉर्ड नॉर्थब्रुक. ठीक आहे. 1872 ते 76 हा कालखंड येतो असतो. मग यांच्या कालखंडातल्या महत्त्वाच्या घटना, पहिली घटना लक्षात घ्या, आंतरजातीय विवाह कायदा, इंटरकास्ट मॅरेज ॲक्ट. म्हणजे या ठिकाणी जातीमध्ये विवाह करण्याच्या पद्धती आहे, पण एका जातीतल्या व्यक्तीचा दुसऱ्या जातीतल्या व्यक्तींसोबत प्रेम विवाह होत असेल तर त्याला या ठिकाणी अगोदर समाज मान्यता नव्हती. आता या ठिकाणी समाज मान्यता देण्यात आली. लक्षात. तर हा पहिला कायदा आहे या ठिकाणचा. त्यानंतर 1875ला BSEची स्थापना आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई शेअर बाजार म्हणतो हा.
जगातला सर्वात मोठा शेअर बाजार आहे, जगातला म्हणजे कंपन्याच्या डायरेक्शनना सर्वात जास्त कंपन्यांची नोंद या शेअर बाजारात आहे, म्हणून हा जगातला सर्वाधिक कंपन्यांची नोंदी असलेला शेअर बाजार आहे लक्षात. तर BSE भारतातला पहिला शेअर बाजार आहे. शेअरच्या खरेदी विक्रीतून भांडवल जमा करणे आणि कारखाना उभारणे यासाठी शेअरचं महत्त्व वादात येत आहे. जगातला पहिला शेअर बाजार 1602ला ॲम्स्टरडॅमला सुरू करण्यात आलेला आहे लक्षात, नेदरलँडमध्ये. त्याच्यानंतर मग इंग्रजांच्या लक्षात आलं की या शेअरच्या याच्यातून भरपूर कारखानेही काढता येतील आपल्याला, म्हणून लोकांकडच्या लहान लहान रकमा शेअरच्या रूपाने या ठिकाणी जमा करणे आणि ते उद्योगधंदे उभारण्यासाठी ती रक्कम वापरणे. तर असा प्रकार या ठिकाणी होता. तर भारतामध्ये सध्या जे काही 5-6 शेअर बाजार आहेत त्यातला पहिला शेअर बाजार हा आहे. मुंबईला 75ला उद्घाटन झालं, प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली 1877ला लक्षात. ठीक आहे. आता BSE आणि NSE असे 2 मोठाले शेअर बाजार आहे आपल्याकडं. NSEची स्थापना 1992ची म्हणजे जवळपास 30 वर्ष झालीत. ठीक आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर 1876ला कुका आंदोलन झालेले. आता हे पंजाबमधलं आंदोलन आहे. रामसिंग कुका नावाचा व्यक्ती होता, सैन्यामध्ये अगोदर लष्करी अधिकारी होता. रिटायर झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इंग्रजांची हकालपट्टी करायची असेल तर भारतीय लोकांना संघटित करणं गरजेचं आहे. यातून त्यांनी या ठिकाणी शिखांना संघटित केलं, शिखांना धार्मिक डायरेक्शनला संघटित केलं आणि धार्मिक संघटन जसं वाढलं तसं इंग्रजांच्या विरोधात मग त्याने शस्त्र उपसाला सुरुवात केली. तर हे कुका आंदोलन म्हणायचं आपण. पण नंतर इंग्रज सरकारनं हे कुका आंदोलन या ठिकाणी दडपशाहीचा वापर करून चिरडून काढलेले. तर हे नॉर्थ ब्रुकचा कालखंड येतो असतो. ठीक आहे. पुढे येतात लॉर्ड लिटन. 1876 ते 1880चा कालखंड आहे लॉर्ड लिटनचा. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हे एक शिक्षक होते, कवी होते, नाटककार होते. तर थोडक्यात काय भावनाशील व्यक्ती आहे, पण भारतामधला त्यांचा व्यवहार भावना शून्य झालेला आहे. सर्वात जास्त अन्याय अत्याचार यांच्या कालखंडात झालेला आहे. तर हेही लक्षात घ्या. म्हणून त्यांचा 1 वर्ष अगोदरच त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यांच्या कालखंडातल्या ज्या काही घटना आहेत त्यातली पहिली घटना 1876 ते 78. दक्षिण भारतामध्ये दुष्काळ पडला होता, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये. याबाबत दुष्काळाविषयक जो काही आयोग नेमला होता तो स्ट्रॅची आयोग होता. ती ही पहिली घटना यांच्या कालखंडातली. यांच्याच कालखंडामध्ये 1877ला दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. राणी जी होती, राणी व्हिक्टोरिया, हिला भारताची सम्राज्ञी पदवी द्यायची होती लक्षात. तर कैसरी हिंद पदवी म्हणतो आपण तिला. या कैसरी हिंद पदवीला सुरुवात झाली होती इथून पुढं. तर दिल्ली दरबारावरती झगमगाटामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. त्याच्यानंतर 1878ला व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा करण्यात आला होता. देशी वृत्तपत्राचा कायदा म्हणतात त्याला. आणि आर्म्स ॲक्ट म्हणजे शस्त्रास्त्र विरोधी कायदा. असे 2 कायदे 1878ला करण्यात आलेले. पहिला कायदा का करण्यात आला, देशी वृत्तपत्रावर बंधनं का टाकण्यात आली, कारण या कालखंडामध्ये दुष्काळामुळं मोठ्या प्रमाणात लोक मरण पावू लागले आणि दुसऱ्या बाजूला भारतीयांच्या उत्पन्नातून कराच्या रूपाने जमा केलेला पैसा दिल्ली दरबारावर खर्च करण्यात येऊ लागला. वर्तमानपत्रानं या ठिकाणी या बातम्या एकाच पानावर छापल्यात आणि याचाच राग या ठिकाणी भारतीयांना आला. भारतीयांनी मग इंग्रज लोकांच्या हत्या करायला सुरुवात केली. मग या हत्येच्या पाठीमागे असो नसो देशी वृत्तपत्राचा हात असल्याचं लॉर्ड लिटनचा कायास झाला आणि मग लॉर्ड लिटननं व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट या ठिकाणी लागू केला आणि स्थानिक भाषेतले जे काही वृत्तपत्र आहे त्यांच्यावर निर्बंध टाकलेत. आणि दुसऱ्या बाजूला भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगता येणार नाही अशा प्रकारचा कायदा केला. तर या कायद्यामुळे सुद्धा असंतोष प्रचंड वाढला गेला होता. म्हणून इंग्रज सरकारनं लॉर्ड लिटनचा कार्यकाल कंप्लीट करण्याच्या अगोदरच या ठिकाणी परत बोलवून घेतलेली. त्याच्यानंतर पुढचे होते या ठिकाणी लॉर्ड लिटनची शेवटची घटना आहे 1878 ते 80 दुसरे अफगाण युद्ध. आता अफगाणिस्तानसोबत 2 लढाया झालेल्या आहेत. पहिली लढाई आपण बघितलेली लॉर्ड ऑकलँडच्या कालखंडात, जो भारताचा गव्हर्नर जनरल होता. 39 ते 42च्या कालखंडात पहिले युद्ध झालेले आहे लक्षात. त्याला पहिले अफगाण युद्ध म्हणायचं आणि आता दुसरे अफगाण युद्ध. या दोन्हीही अफगाणिस्तानसोबत झालेल्या युद्धामध्ये इंग्रजांना सपाटून मार खावा लागलेला आहे. इथंच त्यांच्या लक्षात आलं आहे की अफगाणिस्तानसोबत जास्त डोकं लावणं म्हणजे परत आपण आपल्या डोक्याला या ठिकाणी मनस्ताप करून घेण्याचा प्रकार आहे. म्हणून 1891ला ड्युरँडच्या अध्यक्षतेखाली दोन्ही देशाच्या सीमा निश्चित करण्याकरता एक सीमा समिती स्थापन करण्यात आली आणि त्या सीमा समितीने जी सीमा तयार केली ती इंग्रजांनीही मान्य केली, अफगाणिस्ताननेही मान्य केली.
त्याच्यानंतर मग कायमचे वाद मिटले गेले, या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हे आहेत या ठिकाणी दुसरे अफगाण युद्ध. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉर्ड रिपनचा कार्यकाळ येतो असतो. आता लॉर्ड रिपनचा कार्यकाळ जो आहे तो 1880 ते 84चा कालखंड आहे. ठीक आहे. हा उदारमतवादी व्यक्ती होता. भारतामध्ये हा एकमेव व्यक्ती आहे की भारतात येतानाही त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि निरोप समारंभसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीयांनी साजरा केलेला आहे. तर थोडक्यात त्यांनी जेवढे काही निर्णय घेतलेले ते भारतीयांच्या बाजूने निर्णय घेतलेले आणि उदारमतवादी असल्यामुळे साहजिकच आहे की त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मग यांच्या कालखंडातल्या महत्त्वाच्या घटना जर लक्षात घेतल्या तर पहिली घटना आहे फॅक्टरी ॲक्ट 1881ची. ठीक आहे. म्हणजे कारखाना कायदा. आर्बुटनॉट नावाचं या ठिकाणी एक कारखाना कायदा तयार करण्याकरता एक समिती स्थापन करण्यात आली होती आर्बुटनॉटच्या अध्यक्षतेखाली 1875ला. आणि त्या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे मग पहिला फॅक्टरी ॲक्ट करण्यात आला होता. मग हा कायदा या ठिकाणी 100 कामगार असलेल्या 100पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांसाठी लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार 7 वर्षाखालील मुलांना बालमजूर म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि त्यांना कामावर ठेवण्यास या ठिकाणी प्रतिरोध करण्यात आला होता. तर अशा पद्धतीनं फॅक्टरी ॲक्ट या ठिकाणी बालमजुरी रोखण्यासाठीचा कायदा होता. त्याच्यानंतर नियमित जनगणनेला प्रारंभ झाला. 1881ला या व्यक्तीनं या ठिकाणी एक कायदा करून टाकला. सांगितलं की दर 10 वर्षांनी या ठिकाणी इथून पुढं जनगणना करण्यात येईल. यालाच म्हणायचं नियमित जनगणना. 1872ला जनगणना झाली ती त्यांच्यापुरतीच होती. नंतर करायची नाही करायचे काही ठरलं जात नव्हतं. पण याने कायदाच केला की दर 10 वर्षांनी जनगणना केली गेली पाहिजेत. म्हणून इथून पुढं दर 10 वर्षांनी मग 1881ला, नंतर 1891ला, नंतर 1901ला, 1911, 1921 तर 2011 शेवटची झालेली आहे बघा. तर अशा दर 10 वर्षांनी जनगणना आतापर्यंत होत आलेलं आहे आणि याला जिम्मेदार होता लॉर्ड रिपन. त्यांनी केलेली नियमावली. त्याच्यानंतर 1882ला व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करण्यात आला, जो 1878ला करण्यात आला होता लॉर्ड लिटनकडून, आता रद्द करून टाकला. ठीक आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणून राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाईसराय कोण तर लॉर्ड रिपन आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या कालखंडात स्थापन झालेले आहेत. याला म्हणायचं सत्तेचे विकेंद्रीकरण, राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण. ठीक आहे. नंतर आहे हंटर कमिटी. हंटर कमिटी 2 आहेत. 1919च्या कालखंडात जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी आणि ही हंटर कमिटी शिक्षणाबाबत आहे. लक्षात. तर इथं हिचा संबंध शिक्षणाशी आहे आणि म्हणून या समितीलाच त्यांनी सांगितलं होतं की भारतीय लोकांच्या मुलाखती घ्या आणि त्या आधारे त्यांना हवा असलेलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. म्हणून हंटर कमिटीनं मुंबई प्रांतामध्ये महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांच्या मुलाखती घेताना दिसतात आणि त्यांच्या शिफारशीनुसार मग शिक्षणाच्या पद्धती लागू केलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिलेले आहे. मुलींच्या शिक्षणाच्या जे काही ग्रामीण भागात नव्हत्या शाळा त्या शाळा स्थापन करण्याची तरतूद केली. प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय स्थापन करण्याची शिफारस केलेली. तर अशा पद्धतीनं या आयोगाची या शिफारशी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे 1883 इल्बर्ट बिल. ठीक आहे. PC इल्बर्ट नावाचे ही व्यक्ती होते. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि समितीचा उद्देश होता समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा असाव्यात. लक्षात. कारण या अगोदर भारतामध्ये शिक्षेमध्ये मतभेद होते. म्हणजे भारतीयांकडून एखाद्याचे खून झाला तर त्याला फाशी शिक्षा राहायची, पण इंग्रजांकडून झाला असेल तर त्याला या ठिकाणी 7-8 महिने शिक्षा राहायची. म्हणजे गुन्हा एकच आहे पण शिक्षा वेगवेगळ्या राहायच्या. दुसरा मुद्दा होता की औरंगाबादला एखादी घटना घडली तर औरंगाबादच्याच कोर्टामध्ये खटला चालायला पाहिजेत. तर इथल्याच न्यायालयात खटला चालणार भारतीय असेल तर, पण इंग्रजांच्या विरोधातला खटला असेल तर जिथं इंग्रज व्यक्ती न्यायाधीश आहे तिथं तो खटला चालणार असायचा. तर हे भेदाभेद जी होती ती भेदाभेद दूर करण्याकरता इल्बर्ट बिल सादर करण्यात आले. लक्षात. तर याच्यामध्ये कोणावरती अन्याय अत्याचार नव्हता, पण इंग्रज लोकांच्या लक्षात आलं आहे की आपल्या हातात बंदूक आहे, आपल्याकडूनच या ठिकाणी भारतीय लोक मारले जातात, मग आता आपल्यालाही फाशीवरती जावं लागेल. आणि या भीतीपोटी भारतभरातले इंग्रज लोक एकत्रित आलेत. त्यांनी हे बिल तर फेटाळलंच, पण बिल मांडणाऱ्या लॉर्ड रिपनला सुद्धा त्यांचा कार्यकाल कंप्लीट करण्याच्या अगोदर घालवून दिलं. याचा परिणाम भारतीयांवरती झाला. मग भारतीयांच्या लक्षात आलं की इंग्रजांच्या विरोधातलं एकच बिल होतं, हे या ठिकाणी जर एकत्रित येऊन ते फेटाळत असेल
तर भारतीयांवरती सुद्धा अन्याय अत्याचार करणारे अशी कितीतरी बिलं संमत झालेली आहे. तर या विरोधात आपण एकत्र का येऊ नये ही भावना या ठिकाणी आता भारतीयांच्या मनात निर्माण झाली आणि इथून पुढं भारतीय लोक संघटित व्हायला सुरुवात झाली आणि यातून मग 1885ला काँग्रेस नावाची संघटनेची स्थापना होते. तर अशा पद्धतीनं हे लॉर्ड रिपनचा कार्यकाळ लक्षात घ्यायचा.